श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. कुळदेवीची उपासना कशी करावी? कुळदेवी, कुलदैवत या त्याचबरोबर गोत्र माहीत नसल्यास ते कसं शोधावं? देवतेची कुठली सेवा करावी, कशी करावी, याचीच माहिती या व्हिडिओत मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर कुलदेवतेची उपासना कशी करावी, कुलदेवी उपासनेचे महत्त्व काय, कुलदैवत व गोत्र माहीत नसल्यास ते कसं शोधावं, तर याचीच माहिती आपण ह्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. कुलदेवतेची उपासना आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ज्या देवतेची उपासना आवश्यक असते अशा कुळातच भगवंत आपल्याला जन्माला घालतो. त्या देवतेला कुळाची कुलदेवता असं म्हटलं जातं. आध्यात्मिक प्रगतीसाठी कुलदेवतेची उपासना कशी करावी त्याच विषयीची अगदी सविस्तर माहिती मी या व्हिडिओत तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सर्वात आधी म्हणजे कुलदेवता या शब्दाचा अर्थ जाणून घेऊया. कुलदेवता हा शब्द कुल आणि देवता या दोन शब्दांनी मिळून बनला आहे. कुळाची देवता ती कुलदेवता. ज्या देवतेची उपासना केल्यावर मूलाधार चक्रातील कुंडलीतील शक्ती जागृत होते, म्हणजेच आध्यात्मिक उन्नतीला आरंभ होतो, ती देवता म्हणजे कुलदेवता. कुलदेवता ज्यावेळी पुरुष देवता असते त्यावेळी तिला कुलदेव, आणि जेव्हा ती स्त्री देवता असते तेव्हा तिला कुलदेवी असं म्हटलं जातं. कुलदेवतेची उपासना करून आध्यात्मिक आणि हिंदवी राज्य स्थापन करून व्यावहारिक उन्नती झाल्याचं सर्वज्ञात उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. तुळजापूर येथील भवानी माता ही त्यांची कुलदेवी होती. तिची अगदी मनोभावे उपासना सेवा करूनच तिच्या कृपेने त्यांनी हे साध्य केलं. तर कुलदेवतेच्या उपासनेचं महत्त्व काय आहे तर ते थोडक्यात जाणून घेऊया. तर शीघ्र ईश्वराप्राप्तीसाठी आपण ज्या देवतेची उपासना करणं आवश्यक असतं त्याच देवतेच्या कुळात ईश्वर आपल्याला जन्माला घालतो. म्हणून आपल्या कुलदेवतेचा जप अगदी रोज नित्यनेमानं बघा 1 ते 2 तास आणि जास्तीत जास्त म्हणजे सतत करावा. समजा कुलदेवी महालक्ष्मी देवी असेल तर श्री महालक्ष्मी देव्ये नमः, श्री महालक्ष्मी देव्ये नमः असा नामजप करावा. विवाहित स्त्रीने सासरच्या कुलदेवतेचा नामजप करावा. ब्रह्मांडात असलेली सर्व तत्वे पिंडात आली की साधना पूर्ण होते. श्री विष्णू, शिव आणि श्री गणपती यांसारख्या देवतांच्या उपासनेने त्या देवतेचे विशिष्ट असे तत्व वाढते. परंतु ब्रह्मांडात असलेल्या सर्व तत्वांना आकर्षित करण्याचे आणि त्या सर्वांची 30% वाढ करण्याचं सामर्थ्य केवळ कुलदेवतेच्या जपात आहे. म्हणूनच आपल्या कुलदेवाचा आवर्जून जप करावा. त्याचप्रमाणे कुलदेवता ही पृथ्वी तत्वाची देवता असल्यानं तिच्या उपासनेपासून साधनेला आरंभ केल्यास उपासकाला कोणताही त्रास होत नाही. ज्यांच्याकडे कुलदेव आणि कुलदेवी दोन्ही असतील त्यांनी कुलदेवीचा जप करावा. नामजप करावा. कुलदेवता जर माहीत नसल्यास तर काय करावं तर सर्वात आधी कुलदेवता जर माहीत नसेल तर श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः असा नामजप करावा. हा नामजप श्रद्धेने केल्यास कुलदेवतेचे नाव सांगणारे कोणीतरी नक्कीच भेटतं. सनातन संस्थेच्या अनेक साधकांनी आणि त्यांची अनुभूती देखील घेतली आहे. श्री कुलदेवताय नमः, श्री कुलदेवताय नमः हा जप देवतेच्या तारक तत्वाशी संबंधित असल्यानं कुलदेवता या शब्दातील दे हे अक्षर उच्चारताना थोडंसं लांबवावं. यामुळे देवतेचे तारक तत्व जागृत होऊन त्या तत्वाचा आपल्याला लाभ होतो. म्हणजेच काय, कुलदेवता असा हा उच्चार करायचा आहे. मार्तंड भैरव म्हणजेच जेजुरी, श्री तुळजाभवानी हे सर्व मराठ्यांचे एकत्रित कुलदैवत आणि कुलस्वामिनी मानलं जातं. खंडोबा म्हणजे जेजुरी परिसर सर्वांचं कुलदैवत होय. आणि कुलदैवत व गोत्र शोधणं तर कसं शोधायचं तर प्रथम आपले भाऊबंद शोधावे. त्यांचे कुलदैवत असेल
बघा तेच आपले कुलदैवत असतात. 1000 पिढ्या बदलल्या तरी कुलदैवत बदलत नाही. म्हणून आपले भाऊबंदकीचे त्यांना विचारावं, त्यांचे जे कुलदैवत आहे ते आपलं असतं. त्याचबरोबर आपल्या मूळ गावात जावं, तेथे कुणीतरी आपल्या आडनावाचे गोत्राचे असेलच. त्यांचे कुलदैवत जे असेल ते तुमचं कुलदैवत असतं. जवळपास जे तीर्थक्षेत्र असेल तेथील उपाध्ये यांच्याकडे पूर्वजांच्या नोंदी सापडतात. उदाहरणार्थ पूर्वी प्रत्येक पिढीत एक तरी जण असा बघा नारायण नागबली करत असत. त्यावेळी त्यांच्या पूर्वजांची नोंदी ही गोत्र कुलदैवत त्र्यंबकेश्वर येथे नोंद आहेत. इतर ठिकाणी वेळ घालवण्यापेक्षा नाशिक त्र्यंबकेश्वर येथे जाऊन चौकशी करावी. पूर्वजांची 7-8 पिढ्यांची नावंसुद्धा त्यांच्या चोपडीत सापडतात. मूळ गावातील उपाध्ये गुरुजी यांना जाऊन विचारावं. त्यामुळे देखील आपलं कुलदैवत कुलदेवी आपल्याला माहीत होते. आजकाल सर्व तयार माहिती हवी असते, चौकशी कुणी करत नाही. भाऊबंद नातेवाईक यांच्याशी प्रेमाचे संबंध ठेवत नाहीत. जुन्या पिढीतील एखादी व्यक्ती सर्व माहिती देऊ शकते, पण त्यांना कोणी विचारतच नाही. म्हणूनच अशा पद्धतीने तुम्ही चौकशी करा आणि तुमची बघा गोत्र कुलदैवत कुलदेवी याचा शोध आवर्जून घ्या आणि कुलदेवतेचं नाम